आहे शुक्रवार आणि आज आहे संकष्टी। तर सकाळची माझी सगळी कामं आवरलेली आहेत आणि छान अशी पूजा करून घेतली। हॅलो नमस्कार, मी मनीषा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे छान मस्त आनंदी असाल अशी आशा आहे। तर सकाळची माझी सगळी कामं आवरलेली आहेत, मुलं शाळेला गेले आणि छान अशी निवांत पूजा केली आणि पूजा केल्यानंतर खूप छान आणि प्रसन्न वाटतं। तर आज आहे संकष्टी आणि आम्हा दोघांची संकष्टी असते। तर यांना यावेळेला खिचडी नको होती आणि ह्यांच्यासाठी म्हणून मी खिचडी करते आणि त्यातली थोडीशी खाते, कारण मला पण खिचडी जास्त नाही आवडत। कारण जराशी जरी खाल तरी म्हणजे खायला नको वाटते खिचडी, खूप असं पोट गच्च गच्च होतं। तर त्यामुळे मग ह्यांच्यासाठी करते, त्यातली थोडीशी खाते। मग यावेळेला यांना पण नको होती खिचडी, तर म्हटलं की छान अशी शेंगदाण्याची उसळ करूया। तर रात्री शेंगदाणे भिजत घातले होते आणि सकाळी हे छान झणझणीत उसळ केलेली शेंगदाण्याची। काल महालक्ष्मीला गेले तर तिकडून बटाट्याचा किस आणला आहे। तर श्रीचं बऱ्याच दिवसापासून सुरू होतं की चिवडा हवा आहे बटाट्याचा। तर शक्यतो जास्त मी बाहेरचं त्याला खाऊ देत नाही आणि त्याला नेमकं बाहेरचं सगळ्या गोष्टी हव्या असतात। जास्त करून त्याला बाहेरचं सगळ्या गोष्टी दुकानातल्या वगैरे सगळ्या त्याला आवडतात। तर शक्यतो मी त्याला सारखं म्हणजे ओरडत असते की बाहेरचं नको जास्त खायला, कारण तेलकट वगैरे असतं आणि ते तेल वगैरे कसं असतं। तर कधीतरी ठीक आहे, पण सारखं ते सतत नको असतं। सारखं त्या बाहेरच्या गोष्टी तर त्या नको म्हणून त्याला मी सारखे ओरडत असते, पण लहान आहे त्यामुळे ऐकत नाही। पण शक्यतो मी त्याला जास्त बाहेर असं देत नाही। तर बऱ्याच दिवसापासून त्याचं सुरू होते की बटाट्याचा चिवडा हवा आहे। तर आणि खोकला म्हणजे 4-5 दिवसापासून सर्दी खोकला वगैरे हे सुद्धा होतं, तर त्यामुळे नको म्हटलं। आणि काल जेव्हा महालक्ष्मीला गेलं तर तिकडे मला छान असा बटाट्याचा किस दिसला, तर तो मी घेतला पाव किलो आणि म्हटलं की चला मग त्याचा चिवडा करूया मस्त बटाट्याचा। आणि श्रीला पण हवा होता आणि आज उपवास आहे तर उपवासाला पण चालतो, तर तो आता करून घेते। इकडे तेल आहे ते छान असं तापत ठेवलेलं आहे आणि बटाट्याचा किस आहे थोडं घालून असं तळून घेते। थोडा आधीमध्ये लालसुद्धा होतो आहे, कारण बाकीचे जे तुकडे आहेत छोटे छोटे लहान तर ते येत नाहीत एकाच वेळेला आणि मग ते नंतर दुसऱ्यांदा काढायचं म्हटलं की लाल होऊन जातं। त्यामुळे थोडंच मी घालते तळण्यासाठी। इकडे माझा किस तळाय चालू आहे आणि तोवर म्हटलं प्रेमला की साखर थोडीशी आहे तर ती बारीक करून घे। तर तो मिक्सरला साखर आहे तर ती बारीक करून घेतो आहे। 2 प्रकारचा करणार आहे, एक गोडसर असतो तर तो करणार आहे आणि एक तिखट जो असतो तर तसा करणार आहे। 2 प्रकारचा चिवडा करणार आहे। मला तिखट आवडतं म्हणून मी तिखट करणार आहे थोडा त्यातला, आणि श्रीला गोड आवडतो, दोघांनाही गोड आवडतो तर गोडसुद्धा करणार आहे। तर आता सगळा जो किस आहे तो सगळा तळून घेतलेला आहे आणि नंतर आता त्याच तेलामध्ये, गरम तेलामध्येच शेंगदाणे तळून घेणार आहे। शेंगदाणे तळून घेतली आणि लगेच मग त्यामध्येच हिरव्या मिरच्या पण तळून घेतल्या।
तर आता चिवडा तयार करायला घेते. आता यामधला अर्धा किस आहे तो मी वेगळा काढते, म्हणजे गोड चिवडा करण्यासाठी, आणि अर्धा किस आहे तर तो तिखट चिवडा करण्यासाठी बाजूला काढते. तर आधी गोड चिवडा करून घेते. तर गोड चिवडा करण्यासाठी अर्धे शेंगदाणे, जे शेंगदाणे तळलेले त्यातले अर्धे शेंगदाणे मी त्यामध्ये घालते. यामध्ये काजू हवे असतील तर काजू पण आपण घालू शकतो, मनुके हवे असतील तर मनुके पण आपण त्यामध्ये घालू शकतो. आता हे सगळं मिक्स करून घेते. त्यात तळलेल्या मिरच्या घालून घेतल्या. आता जे उरलेले शेंगदाणे आहेत तर ते दुसऱ्या किसामध्ये घालून घेते, म्हणजे तो तिखट चिवडा करण्यासाठी बाजूला काढलेला किस होता तर त्यामध्ये घातले. सगळं मिश्रण मिक्स करून घेतलं. आता यामध्ये ना जी पिठी साखर वाटलेली होती तर ती मिक्स करते. जितकं आपल्याला गोड हवा आहे त्यानुसार मिक्स करायचं आहे. जास्त गोड हवे असेल तर जास्त घालायचे आहे आणि कमी हवं असेल तर कमी घालायचं. चवीनुसार मीठ घातलं. आणि आता सगळा किस आहे ना तो पूर्ण असा मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे प्रत्येक किसाला साखर आणि मीठ आहे ते व्यवस्थित लागतं. तर सगळं आता मिक्स करून घेते. आता हा गोड चिवडा आहे तो तयार झालेला आहे. आता तिखट चिवडा करायला घेते. आता दुसरा जो चिवडा मी किस बाजूला काढून ठेवला आहे तिखट चिवडा करण्यासाठी, त्यामध्ये चवीनुसार तिखट घालायचं, जेवढं आपल्याला तिखट हवं आहे त्याप्रमाणे. हे मी जे तिखट घातलेलं आहे तर ते जास्त तिखट नाही आहे, फक्त कलरने लाल आहे आणि तिखटाला कमी आहे आणि चवीला मीठ घातलेलं आहे. बस झाला हा तिखट चिवडा तयार. इथे बटाट्याचा गोड आणि तिखट चिवडा तयार झालेला आहे. आणि सकाळची ही शेंगदाण्याची झणझणीत उसळ, दोन्ही चिवडे घेतले टेस्टसाठी आणि उसळ घेतली आणि दुपारचा माझा फराळ करून घेतला. संध्याकाळी गणपतीच्या दर्शनाला जाऊन आलो. येईपर्यंत 7:30 वाजले. त्यानंतर जेवण केलं, देवाला नैवेद्य दाखवलं आणि असा आजचा दिवस संपन्न झाला. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चला बाय.